नमस्कार, मी स्वाती पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये भरपूर सणवार असतात आणि अशाच वेगवेगळ्या सणांना वेगवेगळे गोडाधोडाचे पदार्थ नक्कीच केले जातात आणि याच गोडाधोडाच्या पदार्थामध्ये गुलाबजामुनला विसरून कसं चालणार। तर आज आपण गुलाबजामुन कसे बनवायचे तेच पाहणार आहोत। पण ते गुलाबजामुन पॅकेटचे नाही तर अख्ख्या खव्याचे कसे बनवायचे ते पाहूया। खव्यापासून बनणारे हे गुलाबजामुन अगदी मऊ लुसलुशीत आणि खायला तेवढेच स्वादिष्ट होतात। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। चला तर मग सुरुवात करूया। खव्याचे गुलाबजामुन बनविण्यासाठी आपल्याला इथे हवाय पाव किलो खवा। याचं वजनी प्रमाण 250 ग्रॅम आहे। हा खवा आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि हलकासा मोकळा करून घ्यायचा आहे। खव्याला बाइंडिंग येण्याकरिता आपण इथे पाव वाटी रवा यामध्ये घालूया। आपला खवा कसा आहे त्यावरून रव्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। आपला खवा जास्त तूप आणि फ्रेश असेल तर त्यामध्ये आपल्याला रवा थोडा जास्त घालावा लागतो। रवा घालून हा खवा आपल्याला छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून रवा खव्यामध्ये एकसारखा मिक्स व्हावा। रवा घातल्यावर हा खवा थोडासा घट्ट होतो। आता आपल्याला यामध्ये थोडं करत दूध ॲड करायचे। दूध आपल्याला पाहतच ॲड करावं लागतं। आता दूध घालून आपण भाकरीसाठी कसं पीठ मळतो तसंच आपल्याला खसखस असं गुलाबजामुनसाठीचं पीठ छान टिंपून घ्यायचं आहे। अगदी व्यवस्थित पद्धतीने आपण हे पीठ मळून घेऊया। या गुलाबजामुनचं मिश्रण बनवण्यासाठी इथे मी पाव वाटी दुधाचा वापर केलेला आहे, पण मी आधीच सांगितल्याप्रमाणे आपल्याला दूध आणि रवा कमी जास्त लागू शकतो। इथे मी 2 ते 3 मिनिटे रवा छानपैकी मळून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता याचा छान असा बॉल तयार करून झालेला आहे। आता हे आपण झाकून अर्धा तास सेट होण्यासाठी ठेवू। तोपर्यंत आपण गुलाबजामुनसाठीचा पाक तयार करून घेऊया। त्याकरिता एका पातेल्यामध्ये आपल्याला 1/2 वाटी साखर घ्यायची आहे। 1/2 वाटी साखरेकरिता आपल्याला अर्धी वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे आणि हे साखर आणि पाण्याचं मिश्रण आता आपण गॅसवरती उकळत ठेवूया। 4 ते 5 मिनिटे आपल्याला हे साखर आणि पाण्याचं मिश्रण मस्तपैकी उकळून घ्यायचं आहे। सोबतच तुम्ही यामध्ये थोडीशी वेलची देखील घालू शकता। आपल्याला साखरेचा पाक करायचा नाही, त्याला फक्त 4 ते 5 मिनिटे उकळून घ्यायचं आहे। इथे आपला व्यवस्थित असा पाक तयार करून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि इकडे आपलं पीठ देखील छान सेट झालेलं आहे। अगदी मऊ आणि लुसलुशीत असं आपलं पीठ बनून तयार होतं। आता जामुन छान फुगावे याकरिता अगदी चिमूटभर सोडा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि सर्व मिश्रणामध्ये सोडा अगदी व्यवस्थित मिक्स व्हावा याकरिता परत एकदा आपल्याला हे पीठ छानपैकी तिंबून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटे हे पीठ आपण छानपैकी तिंबून घेतलंय। अगदी मऊसूत असं जामुनचं मिश्रण आपल्याला बनवून तयार आहे। आता आपण जामुन बनवायला घेऊया। त्याकरिता छोटे बॉल्स आपण जामुनचे तयार करून घेऊ। त्यात मी घालणार आहे थोडीशी खडीसाखर। जामुनमध्ये खडीसाखर घातल्याने जामुनमध्ये छान पोकळी निर्माण होते आणि जेणेकरून पाक आतपर्यंत जाण्यास मदत होते आणि चवीला देखील जामुन छान लागतात। आता याच पद्धतीने थोडे बॉल्स करत त्यामध्ये थोडी खडीसाखर घालत आपण मस्तपैकी जामुन बनवून घेऊया। हे जामुन आपल्याला एकसारखे गोलाकार बनवायचे आहेत, त्यावर चिरा पडता कामा नये, नाहीतर तेलामध्ये ते जामुन सुटतात। आता याच पद्धतीने मी सर्व जामुन बनवून घेतलेले आहेत। अगदी सुंदर दिसत आहेत, तुम्ही पाहू शकता। आता हे सर्व जामुन आपण तळायला घेऊया। जामुन तळण्याकरिता आपल्याला तेल जास्त गरम नकोय, मध्यम गरम तेल हवंय। यामध्ये थोडंसं पीठ घालून बघायचं। पीठ लागलीच वर आलेलं आहे। आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम आचेवरती आपण जामुन तळून घेऊया। एक करून थोडे जामुन आपण तेलामध्ये सोडून घेऊया आणि मध्यम आचेवरती हलवत सर्व बाजूने आपल्याला हे जामुन सुंदरपैकी तळून घ्यायचे। जामुनची एक बॅच तळायला 5 ते 6 मिनिटे सहज लागतात। 5 ते 6 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता आपल्या या जामुनवर छान सुंदर असा कलर आलेला आहे।
आता आपण हे जामून काढून घेऊ आणि याच पद्धतीने सर्व जामून बनवून तयार करून घेऊया। इथे माझे सर्व जामून बनवून तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकता, दिसायला अगदी सुंदर दिसत आहेत। आता आपण जो साखरेचा पाक तयार केलेला होता त्यामध्ये आपण जामून सोडून घेऊया। हे गुलाबजामुन पाकामध्ये अगदी व्यवस्थित असे भिजायला हवे, कुठेही कोरडे नसू नये, तरच तो पाक अगदी व्यवस्थितपणे जामूनमध्ये जाईल। आता 5 ते 6 तास किंवा एक रात्रभर आपण हे जामून पाकामध्ये असेच भिजत ठेवूया। 5 ते 6 तासामध्ये आपले हे जामून चांगल्या पद्धतीने पाक शोषून घेतात आणि अगदी सुंदर मऊ आणि लुसलुशीत असे गुलाबजामुन बनून आपले तयार होतात। तर या पद्धतीने तुम्ही खव्याचे गुलाबजामुन एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि कसे झाले कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। तुम्हाला एक जामून मी तोडून देखील दाखवते। तुम्ही बघू शकता आपले हे जामून सहजगत्या तुटतात, मधून पोकळी निर्माण होते आणि अगदी मऊ आणि लुसलुशीत असे तयार होतात। तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा। चला तर मग लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत।